स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात खळबळ, कोथळीतील दिलीप पाटील एमडी यांचा यड्रावकर गटात जाहीर प्रवेश. विनोद कांबळे यांचा समस्त बौद्ध समाजाच्या वतीने राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा. कोथळी तालुका शिरूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील प्रमुख शिलेदार तसेच कोथळी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक दिलीप पाटील एमडी यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला. तर बौद्ध वस्तीत प्रचारादरम्यान कोथळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विनोद कांबळे यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. शनिवारी सकाळी घडलेल्या या घडामोडीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिलीप पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात व निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणारे प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या प्रसंगी क्रांती समूहाचे प्रमुख देवगोंडा पाटील, संजय नांदणे, दिलीप मगदूम, महावीर बोरगावे, अमोल पाटील, सागर बोरगावे, राजकुमार पाटील मास्तर, रवी पुजारी, वैभव इंगळे, संतोष उपाध्ये, प्रेम पाटील आदी उपस्थित होते. आज सकाळी 10 वाजता शाहू आघाडीचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या कार्यालयामध्ये माझा प्रवेश झाला. प्रवेश करण्यामागं उद्देश एकच होता. गेली 7 वर्षात या मतदारसंघामध्ये झालेलं विकास काम ते पाहून माझ्यासारख्या माणसाला वाटलं की एका विकास करणाऱ्या व्यक्तीच्या मागं आपण राहिलं पाहिजे आणि आपल्या हातून जेवढं काय त्यांना सहकार्य करता येईल ते करता यायला पाहिजे. कारण 2019ला पहिल्यांदा आमदार झाले. माझा फार काय त्या त्यांच्या कामासंदर्भात मला माहिती नव्हती. मी ज्यावेळी 2024ला त्यांची कार्यपुस्तिका काढलेली होती, ती कार्यपुस्तिका बारकाईनं वाचल्यानंतर मला असं वाटलं की मी काहीतरी चूक करतोय. अशा व्यक्तीच्या मागं यापूर्वीच राहायला पाहिजे होतं. पण तो वेळ झाला असला तरी सुद्धा आज त्याचं काम पाहून मी या शाहू आघाडीला किंवा यड्रावकर साहेबांना माझा पाठिंबा राहील. मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत माझं त्यांना पाठिंबा राहील. त्याचबरोबर त्यांनी केलेलं काम आता मंत्रालयातून सुद्धा आमदार असताना सुद्धा काम करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण त्या प्रोसेसमध्ये मी यापूर्वी लिडर असल्यामुळे तिथं जयशंभरात बसून पत्र दिलं आणि पैसे आले असं कधी होत नाही. त्या ठिकाणी त्या सगळ्या फायलींचा फॉलोअप घेणं आणि फॉलोअप करून ते मंजूर करून आणणं किती अवघड काम आहे याची कल्पना मला असल्यामुळं एवढं मोठं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांच्या कामावरती भारावून जाऊन मी आज त्या गटामध्ये प्रवेश केला. आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं मी या दोन्ही उमेदवारांना 100% पाठिंबा जाहीर करतो व त्यांना निवडून आणण्यासाठी आमचे मार्गदर्शक माननीय दिलीप पाटील एमडी साहेब यांच्या विचाराखाली जे नियोजन असेल ते राबवून त्यांना विजय करण्याचा आम्ही निर्धार या ठिकाणी व्यक्त करतो. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.